मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती की मला खिचडी किती आवडते आणि आमच्या दोघांमध्ये असलेले प्रेम किती प्युअर आहे. नमस्कार, मी आहे वैभव देशमुख आणि आज माझी बहीण वैष्णव देशमुख व्हिडिओमध्ये नाही, त्याच्यामुळे तिची आज जाम आपण चुगली करूया. चला तर मित्रांनो, दुपारच्या जेवणासाठी दीदीनं बनवली होती भाजी. ती भाजी काय होती मला काहीच माहित नाही, मला खाऊ पण वाटत नव्हतं. त्या भाजीचं नाव पण मला माहित नाही. सगळ्या भाज्या मिक्स करून भाजी बनवली होती, मला बिलकुल पण आवडली नाही. त्याच्यासाठी मी काहीतरी आयडिया सोच. तर मला खिचडी का आवडते माहिती का? खिचडी खाणं खूपच सोपं आहे यार. भाजी चपाती खाणं खूप अवघड आहे. भाजी करा, चपाती करा, नंतर मग चपातीला भाजा मोडा, नंतर मग भाजीमध्ये बुडवा आणि ती चावून खावा. मला खूप कंटाळा येतो, त्याच्यासाठी मला खिचडी जाम आवडते. आणि आता मी त्या भाजीची खिचडी कशी बनवतो ते तुम्हाला दाखवतो. मी कुकरमध्ये सगळ्यात आधी ना मसालपुड्या वगैरे टाकून घेतल्या होत्या आणि थोडेसे व्हेजिटेबल टाकून घेतलं होतं. छानपैकी आपली घरगुती फोडणी द्यायची, जास्त मसाला नाही टाकायचे. नंतर मी थोडीशी मुगाची डाळ टाकली होती. आता मी येडावणी करतोय माहिती का, काय सगळ्यात शेवटी लसूण मीठ टाकलं होतं यार. लसूण सगळ्यात शेवटी कोण टाकतं ते माझ्याकडून सांग. आता दीदीनं बनवलेली भाजी टाकून घ्यायची आहे त्या पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये, मतलब फोडणीमध्ये. आणि नंतर आमच्या घरचे तांदूळ संपले होते, आम्हाला आईनं सांगितले नाही, खाली जाऊन तांदूळ आणले, मस्तपैकी ऍक्टिंग केली तांदळात. नंतर शेवटी मी मीठ टाकून मिक्स पैकी त्याला ना छानपैकी ना मी आता टोपण लावलेले, मला बोलता पण येत नाही कारण मी एवढा उत्सुक आहे तुमच्यासोबत ही शेअर करण्यासाठी. आता खिचडी आहे म्हणलं, पापड तर झालंच पाहिजे ना, त्याच्यामुळे मी पापड घेतले आणि पापड तळून घेतले. तोपर्यंत आपली खिचडी होते. नंतर मला एकदम चविष्ट काहीतरी आठवलं, ते म्हणजे मिरची. त्या तेलामध्ये मिरची टाकली. गाईज मला एवढी भीती वाटत होती कारण ते तेल अंगावर येत होतं उडून, त्याच्यामुळे मिरची टाकायचं तेलामध्ये पळून जायचं, मिरची टाकायचं तेलामध्ये पळून जायचं. आता तुम्ही इकडे बघू शकता मी मिरची कशाने पकडत आहे. आमच्या घरी चिमटा वगैरे काहीच नाही, त्याच्यामुळे पकडणं पकडत आहे. दॅट्स ओके गाईज, इट्स ओके. आणि मंडळी आज माझी सुट्टी होती. सुट्टीच्या दिवशी काहीतरी तळेमेळ खायला लागतच ना, मला काहीच नको, फक्त खिचडी पापड मिरची दिली ना बस भाई, मला पंचपक्वान्न नको. सुट्टीच्या दिवशी मला खिचडी दिली ना, मी जाम खुश होतो गाईज, जाम खुश होतो. आता आपली खिचडी रेडी आहे. खिचडी एक नंबर झाली. तुम्ही पण या खायला आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा.